स्वप्नातलं घर. स्वप्नातलं घर म्हणजे काय? आज ते पूर्ण साकार होणार होतं. आज त्याचं पहिलं पाऊल आम्ही उचललेलं होतं. सासू सासऱ्यांची कित्येक वर्षांची मेहनत होती आणि आमची किती वर्षाची तयारी होणार होती. पहिल्यांदा मान हा सुहासिनीचा असतो. त्या कळस घेऊन आलेल्या, त्यांना हळदी कुंकू लावलं, त्यांचा स्वागत केलं आणि या आजच्या कार्यक्रमाला सुवर्ण दिवस होता आज माझ्यासाठी. तो त्याच्या सुरुवात झालेली होती. पूर्ण भावकी आलेली होती, समाज आलेला होता. गावात तर हेच मेन असतं. आपल्याला प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगी ही भावकी लागतेच. आणि हा आमचा कार्यक्रम चालू झालेला होता. सासू सासऱ्यांच्या म्हणजे सासऱ्यांच्या बहिणीकडून गारवा आलेला होता. पोशाख आहेर हे सर्व होणार होतं. छोटी पूजा म्हणता म्हणता ही मोठी पूजा झालेली होती. मंत्र जाप स्तोत्र एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने हे चालू झालेलं होतं. मागे JCBचं खोदण्याचं काम चालू आहे, त्यामुळे क्लिअर आवाज येत नसेल तुम्हाला, पण छान मंत्रस्तोत्र चालू होते आणि या आरती करण्यात आलेली होती. अजून हत्यारांचे पूजन, सर्व काही छोट्या मोठ्या गोष्टीचे पूजन, म्हणजे शुभ कार्याला सुरुवात होणार होती. म्हणलं हे सर्व तर होणार होतं. आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो. पहाटे 4 वाजल्यापासून कार्यक्रमाला अंघोळ पाणी, पुरणपोळ्या, परत ते गारव्यासाठी लागणारं आंबील, घुगऱ्या आणि पेढे असं काही छोटं मोठं साहित्य नैवेद्यासाठी आणलेलं होतं. कळस पूजन केलं. पहिल्यांदा 5 कळस असतात. ह्यातलं पाणी आपल्याला 5 दिशांना ओतायचं असतं घराच्या पूजनासाठी. त्यामुळे प्रत्येकाला मान द्यावाच लागतो. पूर्ण छानपैकी त्यांचं आदर सत्कार पूजा हळदी कुंकू वाहून केलं. नंतर हत्यारांचं, ज्या हत्याराने घर बांधण्यात येणार होतं त्यांचंसुद्धा पूजन महत्त्वाचं होतं. तिथं आणलेलं होतं फावडं, पाटी, घम्याला काय बोलतात मला त्याची नावंसुद्धा माहीत नाही, पण सर्वांचं छान पद्धतीने त्या स्वामींनी सांगितलं, ब्राह्मण काकांनी सांगितलं तशा पद्धतीने एकदम पूजा वगैरे छानपैकी झाली. भूमिपूजनासोबत आज माझं पण पूजन झालं असतं. पडता वाचलं, पण काय माझं कारभारी माझ्या साथीदार सोबत आहे ना, त्यामुळे कशी पडणार मी. आता भूमिपूजन करायचं होतं. भूमिपूजन तर चालूच होतं, पण आपल्या घरातला शुभ कोपरा म्हणजे चांगला कोपरा असा निवडून तिथं आपल्याला ते पंचधातूचा टाक याचे पूजन शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं होते. समई लावलेली होती. ती पूजा होईपर्यंत विझून द्यायची नव्हती. पहिल्यांदा स्वस्तिक काढलं. 5 जागेंची रेती म्हणजे घोड्या हत्ती ह्याच्या खालची पायाखालची रेती, म्हणजे आपल्या कार्या म्हणजे सुख समृद्धी शांती वैभव ऐश्वर्य लाभू दे ह्याच्यासाठी 5 नद्यांचं पाणी, म्हणजे किती आपल्याला निसर्गाची किती साथ हवी असते कोणतंही काम करताना. सर्वांची पूजा केली, पंचधातूची पूजा केली, आरती केली. नैवेद्य दाखवायचा होता त्यांना, जो आम्ही सकाळपासून बनवलेला होता तो नैवेद्य दाखवायचा होता भूमीला. अशा प्रकारे घराच्या एका म्हणजे जिथे पाया होणार आहे घराचा तिथे ते पंचधातूचा टाक त्याला असं ठेवायचं होतं आणि त्याचं पूजन करायचं होतं. पूजन झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर पहिल्यांदा तिथूनच काम चालू करण्यात येणार होतं आणि ते काम चालू लवकरच होणार होतं. समुद्र, नदी, ओढा ह्यांची सर्व रेती आणलेली होती. चंदन, खूप काही वस्तू लागलेल्या होत्या पूजेला, त्याचा सर्व इथं उपयोग करण्यात आलेला होता. सकाळचा म्हणजे 8चा मुहूर्त होता, त्यामुळे कोवळं ऊन लागत होतं आणि हे आमच्या घराचे काम करणारे मिस्त्री होते. जिथे पाया रोवला पंचधातूचा टाक तिथे पुरण्यात आलेला होता. तिथं पहिल्यांदा काय बोलतात त्याला सिमेंट किंवा फावडा मारतात. अशा प्रकारे म्हणजे मंत्राचा जाप चालूच होता तेव्हा हे काम चालू झालेलं होतं. ज्यांनी काम केलं म्हणजे जे मिस्त्री आहेत त्यांच्यासाठी आहेर पोशाख तयार करायचा होता. पहिल्यांदा त्याचं पूजन अशा प्रकारे तिथे जे पाया घातलेला आहे तिथे टावेल, टोपी, खारीक, खोबरं, सुपारी, हळदी कुंकू, नारळ, म्हणजे त्यावेळेस त्या फळाला श्रीफळ असे म्हणतात आपल्यामध्ये. सर्वांची पूजा वगैरे करून व्यवस्थितरित्या तो मान सन्मान करून त्याचं म्हणजे तो पोशाख मिस्त्रीला देण्यात आलेला होता. आता नैवेद्य दाखवायचा होता. पेढा, गूळ, खोबरं,
गुलाल, परत पुरणपोळी, भात, शेक, घुगऱ्या आणि आळंबी, काय बोलतात त्याला, आळंबी, हां, ते सर्वांचं नैवेद्य दाखवायचा होता भूमीला. तो नैवेद्य दाखवला आणि नंतर कामाला सुरुवात झाली. ज्या नारळावरती म्हणजे त्या दगडावरती नारळ फोडण्यात आलेला होता तो मानाचा दगड होता. पूर्ण भूमिपूजनापर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत हा दगड लागणार होता. त्याच दगडावरती भूमिपूजन केलेलं होतं. आणि आता ज्या 5 बायकांनी जे कळस आणलेले होते त्यांच्याच हातात ह्या घुगऱ्या आणि गारवा देऊन पूर्ण म्हणजे जेवढी पूर्ण घराची सीमारेषा आहे तिथंपर्यंत त्यांचा हा गारवा असा पूर्ण शेवटपर्यंत फिरवायचा होता. 2 फेरे मारायचे होते. पहिल्यांदा JCP ची पूजा केली आणि अशा रीतीने ह्या 5 सुवासिनी पूर्ण गारवा घरावरती शिंपडला. आमच्याकडे याला दहीभाताचा गारवा असं म्हणतात. तो जो भूमिपूजनाच्या म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाच्या अगोदर तो द्यावा लागतो. आणि एकीकडे खूप काम चालू होतं, माणसांचं पण तेवढीच गरज होती आणि बायकांची सुद्धा तेवढीच गरज होती. एकीकडे कारभारी म्हणजे माझे मिस्टर सर्वांचं श्रीफळ देऊन सत्कार करत होते आणि दुसरीकडे बायका जो पप्पांच्या बहिणींनी गारवा आणलेला होता, अगदी त्यांनी 51 पुरणपोळ्या, शेक, भात, जिलेबी, लाडू असं सर्व पदार्थ आणलेले होते सुहासनीसाठी. आणि एकीकडे श्रीफळ देऊन JCP मिस्त्री आणि स्वामींचा सत्कार करण्यात आलेला होता, त्यांना मानसन्मान दिलेला होता. अशा प्रकारे बुद्धी ही बायकांनी खोलली. आणि ज्या बायका सुहासिनी ज्यांनी कळस आणलेला होता त्यांची मला ओटी भरायची होती. त्याच बायकांनी कळस जो आणलेला होता त्याचंच पाणी घराच्या 4 कोपऱ्याला ओतण्यात आलेलं होतं. आणि जो पालवी लावलेली होती कळसाला ती सुद्धा ती पायाला टाकण्यात येणार होती. आणि म्हणजे सुहासिनीचं काम प्रत्येक ठिकाणी बायका आणि माणूस हे दोन्ही पण उपयोगी पडतात. छोट्या जाऊबाईंनी मोठ्या जाऊबाईंनी खूप मदत केलेली आहे. नंतर पप्पांना जो त्यांच्या बहिणींनी आहेर आणलेला होता तो सासू सासऱ्यांना दिलेला होता आणि आम्हालाही आहेर हा परतफेड करायचा होता. आम्ही सुद्धा आत्तीसाठी आहेर आणलेला होता. आणि अशा प्रकारे खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम असा मस्त पार पडला ना. नंतर त्या सुहासिनींना जेवाय घालायचं होतं. तिथेच ज्या जमिनीवर भूमिपूजन आहे तिथे जेवण करायचं असतं. तिथेच त्या बायकांचं खरकाटं पाणी हाताचं पडलं पाहिजे. आत्तीची ही इथं ओटी भरली. आत्तीसाठी खूप सुंदर नऊवारी साडी आणलेली केशरी कलरची. ह्या नंदा आणि जावा एकत्र बसणार म्हणल्यावर 4-5 गोष्टी तर निघणार. खूप गप्पा गोष्टी छान छान झाल्या. ही शेवटचीच पिढी आहे जी डोक्यावर पदर घेऊन बसते. फोटो काढायला खूप आनंद आला आणि आजचा हा कार्यक्रम खूप छान झाला.